नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नयेत यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे। या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे। यासोबतच महामंडळाने एक परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन म्हणून ₹100 पर्यंत सुट्टे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहे। यामुळे सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी यांच्यात होणारे वाद टाळण्यास मदत होईल। एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाला अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन दिल्या आहेत। या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढता येते। प्रवाशांनी तिकीट काढताना यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळता येतील। यासाठी मंत्री सरनाईक यांनी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार महामंडळाने यूपीआय पेमेंट वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसात यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेत यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे। तसेच परिपत्रकाद्वारे या संदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत। त्यानुसार वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशी सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासनाला दिली आहे। भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशावरून वाद उद्भवणार नाहीत याची काळजी महामंडळाने घ्यावी, अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।